ते त्याला असं एक त्याची प्रोसेस आहे आयुर्वेदिक. आणि त्या वचनागाला 40 दिवस त्या गोमूत्राच्या संगतीनं ठेवतात गाडून जमिनीत. 40 दिवसानंतर काढल्यानंतर त्या विषाची विषारी वनस्पतीचं औषध होतं. ते आयुर्वेदातलं सगळ्यात मोठं पेन किलर आहे. त्रिभुवन कीर्ती वगैरेच्या गोळ्या येतात त्याच्यामध्ये जे वापरतात सगळ्यात मोठं पेन किलर असं ते पेन किलर त्याच्यातून तयार होतं. कशातून? त्या विषातून. कशामुळे? त्या संस्कारामुळे. म्हणजे गोमूत्राच्या संस्काराने एक विषवल्ली एक विषारी वनस्पती औषधी बनते. संस्कारांचं इतकं अनन्यसाधारण असं महत्व. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी आपल्या वर्तणुकीतून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून. मला माहिती आहे बघा हे प्रॅक्टिकल लाईफ आहे. शक्य नसतं. आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टींची त्यांना जाणीव पाहिजे मुलांना की हे प्रॅक्टिकल आहे पप्पांना असं करावं लागतं. पण सर्वसामान्य आयुष्यात आपण अशा पद्धतीनं बघायला पाहिजे. अशा पद्धतीनं त्याची हे सगळे बदल तुम्हाला लक्षात घेऊन त्याची तुम्हाला तयारी करावी लागेल. सगळ्यात मी आता बोललो कुठे पेरेंटिंगमध्ये आता ह्या सगळ्या बजाजनगर मधल्या माझ्या आया आहेत बहिणी आहेत. यांना त्याची ह्या काही मला जाब विचारणार नाही. पण आता मी काय सॉफिस्टिकेटेड मोठा इंग्लिश स्कूल वगैरे मध्ये जाऊन बोललो की लगेच तर सगळ्या लेडीज पापांना तुम्ही सोडून दिलं आणि आम्हाला आयलाच धरलं. सगळी जबाबदारी आमच्या अंगावर टाकली. त्याचं कारण आहे की ती आहे ती नाकारता येत नाही आपल्याला. ती नाकारून चालतच नाही. ती तुमच्यावरच आहे. त्याचं कारण सांगतो. छोट्या 2-3 गोष्टीतून तुम्हाला सांगतो की किती महत्वाची आहे. थॉमस एडिसनचं नाव सगळ्यांनी ऐकलं. सगळ्यांनी किती लोकांनी ऐकलं? थॉमस एडिसनचं नाव हात वर करा. एडिसनचं नाव सगळ्यांनी ऐकलं. काय पाहिजे हे बजाजनगरचं कौतुक आहे. म्हणून मी माझ्या शाळेमध्ये माझ्या कॉलेजमध्ये गेलो तेव्हापासून पहिल्या दिवसापासून माझ्या पोरांना सांगतो की तुमच्या जीन्समध्ये तुमच्या गुणसूत्रात स्किल आहे. तुमच्या गुणसूत्रात स्किल आहे. तुमच्या गुणसूत्रात हार्डवर्क आहे. तुम्ही कामगारांची मुलं आहात. यश हे तुमच्या मागे आपोआप धावत येणार आहे. तिला माहिती 100% यावेळी रिझल्ट लागला माझा. 100% माझा रिझल्ट आहे. 100% मुलं फर्स्ट क्लासची आहे माझ्या कॉलेज. साक्षी आहे तिच्या समोर म्हणतोय. ह्याचं कारण आहे की त्यांना समजावलं मी की बाळांनो तुमच्या गुणसूत्रात आहे. म्हणून माझ्या या सगळ्यांना सांगतो मी की ही अनन्यसाधारण असं महत्व आहे. एडिसनचं नाव एवढ्या लोकांनी ऐकलंय. आपल्या घरातला बल्ब, फोन, इलेक्ट्रिसिटी, जनरेटर, डिस्ट्रीब्युशन हजारो त्यांनी इन्व्हेन्शन्स केलेले. हजारो त्यांनी शोध लावलेले. हजारो शोध. मला वाटतं 2000 काहीतरी पेटेंट त्याच्या नावावर आहे. एवढं मोठं आहे ना सर. मला करेक्ट करा सर मी फार अज्ञानी माणूस आहे तसा. तर हा थॉमस एडिसन जो त्या शतकातला 19व्या शतकातला सर्वश्रेष्ठ असा वैज्ञानिक होता. सगळ्यात मोठा जिनियस होता. तेव्हा जो शाळेत शिकत होता तेव्हा शाळेतून एक दिवस त्याला घरी आला. छोटासा होता चिमुकला. थॉमस एडिसन सर. थॉमस छोटासा होता. घरी आला. आईला म्हणाला की आई हे बंद लिफाफ्याची चिठ्ठी तुझ्यासाठी दिली माझ्या सरांनी आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याशिवाय कोणी वाचायचे नाही. आईने ती उघडली. तिचे डोळे डबडबले. तिने जवळ घेतलं त्याला आणि ती म्हणाली की बाळा या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं आहे की तुमचा थॉमस हा या शाळेतला सगळ्यात हुशार आणि जिनियस मुलगा आहे. त्याला शिकवण्याच्या लायकीचे, त्या पात्रतेचे, त्या योग्यतेचे शिक्षक आमच्या शाळेत नसल्यामुळे याला घरी ठेवा. याला घरीच शिकवा. मनात असतील तर वाजवा ना. काय तो मोठा झाला. फार मोठा वैज्ञानिक झाला. सगळे हा शोध आज तुमचा हा प्रकाश जो दिसतो तुमच्या आपल्या अंधारल्या रात्रीतला प्रकाश त्याच्यामुळे आहे. त्या एडिसनमुळे. सगळे हजारो शोध लावलेला सगळ्यात त्या शतकातला सगळ्यात मोठा जिनियस सगळ्यात मोठा एडिसन वैज्ञानिक हा एडिसन. त्याची आई वारली होती. जेव्हा वय झालं तेव्हा जुन्या आठवणींचा धांडोळा घ्यायचा म्हणून त्यांनी सगळं पाहत बसला. ड्रॉवर मधून त्याला पाहता ती आईला लिहिलेली शाळेची चिठ्ठी होती चुरगळलेली. त्यांनी ती काढली. वाचलं. त्यात लिहिलं होतं आणि त्याला शॉक बसला. त्यात लिहिलं होतं की तुमचा थॉमस हा मनोरुग्ण आहे. तो या शाळेत ठेवण्याच्या योग्यतेचा नाही. त्याच्यामुळे इतर मुलांना त्रास होतोय. त्यामुळे त्याला आम्ही शाळेतून काढून टाकलेले. त्याला घरीच ठेवा. एका मनोरुग्ण असलं तर तो औक्साबुक्सी रडला आणि त्यांनी लिहून ठेवलं डायरीमध्ये की एका वेड्या मनोरुग्ण मुलाला या जगातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक करण्याची ताकद आहे. वेड्या मुलाला सगळ्यात मोठा जिनियस आणि वैज्ञानिक करण्याची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्हाला माहित असेल देव आणि राक्षस हे सख्खे भाऊ होत. सावत्र भाऊ होते. माहिती की किती लोकांना माहिती हातवार करावर. सख्खे सावत्र म्हणजे सावत्र भाऊ होते. ते एकाच बापाचे कश्यपाची मुलं आहेत. ही ते काही वेगवेगळे जन्मले नव्हते. एकाच बापाची मुलं
फक्त 2 आया आणि त्याही सख्या बहिणी होत्या, दिती आणि आदिती. दिती आणि आदितीची ही मुलं आहेत. आदितीची मुलं देव झाली, दितीची मुलं दानव झाली, राक्षस झाली. फक्त आईचे संस्कार एकाच बापाच्या मुलाला राक्षस करू शकतात आणि आईचे संस्कार एकाच बापाच्या मुलाला देव करू शकतात. ही ताकद तुमच्यात आहे. म्हणून मला सगळ्यात जास्त आव्हान तुम्हाला करावं. म्हणून मी बोलतो इथे की जबाबदारी तुमची आहे. म्हणजे यांची जबाबदारी तुमच्या अंगावर झटकून मी मोकळा झालो असं नाहीये. ते आहे. आम्ही तसंच घडलो. ती म्हणाली तसं आम्ही वागलो आयुष्यावर. कारण की तसं ते एकदा तुम्ही ती ओली माती असताना त्याच्यावर संस्कार घडवले की त्याला तुम्हाला सांगतो कुणीही त्याला बदलू शकत नाही. हे जग आम्ही कुठे, मी 1968 पासून घराच्या आईच्या पासून लांब आहे. 68 पासून घराच्या बाहेर फेकलेला आहे. तरी काहीही बाहेरचं माझ्यावर असर करू शकले नाहीत. मला बदलू शकले नाही. माझ्या आतला माणूस बदलू शकले नाही. आतली स्वच्छता बदलू शकले नाही. आत काही घाण करू शकले नाही. आता हे किती सत्य बोलतो हे नंतर विचारून घ्या. वाटलं थांबवा त्यांना. त्याचं कारण आहे हे संस्काराची क्षमता, ताकद तुमच्यात आहे. म्हणून हे आव्हान तुम्हाला आहे की सगळं तुम्ही करू शकता. फक्त एवढंच पहा की त्याच्या मनात तुमची जी मुलं असतात त्याच्या मनात उगाच आपण आलाय. छोट्या गोष्टी 1-2 सांगतो आणि संपवतो. मी काही जास्त वेळ घेत नाही. फक्त मी तुम्हाला सांगतो की एक भीती त्याच्या मनात वाटू देऊ नका. आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीची भीती. माझ्या आता म्हणजे IIT दिल्लीने घेतलेल्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या कॉलेजची मुलं भारतात 8वी आली आणि फक्त आपल्या औरंगाबादचं एकही कॉलेज नाही, हीच कामगारांची मुलं आहे रोबोटिक्स कॉम्पिटिशनमध्ये. आता गो कार्ट मध्ये जातात माझी मुलं. फायनल मध्ये इथली एकमेव टीम आहे, ती जाणारी एकमेव टीम माझ्या कॉलेज. कामगारांची मुलं आहेत. त्यांच्या रक्तात आहे. त्यांना मोटिवेट करावं लागतं, सांगावं लागतं. त्यांना ते दिसत नाही. त्यांना दाखवावं लागतं की आत काय ताकद आहे. ती आत ताकद ती दाखवली की तो काय करू शकतो हे तुम्ही बघा. ती माझी जी मुलं आहेत त्यातली काही मुलं, अनेक मुलं विषयांमध्ये नापास झाली. त्यांच्या पालकांची त्यांना वाटतं काय पागल आहे का डायरेक्ट. मी त्यांना सांगतो काळजी नका करू. हा तुमचा मुलगा फार वेगळ्या दृष्टीने विचार करणारा आहे. फार मोठा माणूस बनेल. त्याला डिस्करेज करू नका. त्यामुळे तो चुकला, कधीतरी थकला, हारला, पराभूत झाला आयुष्यात, तर त्याला टोचू नका. त्याचं जीवन जगणं मुश्किल करू नका. आणि आपल्याला ही सवय असते, CET मध्ये कमी मार्क मिळाले, सरस्वती आता हातात परीक्षा घेतात तेव्हा एवढा खर्च केला, तुला काय फायदा झाला. मला तुला माहिती आहे का माझ्या वडिलांनी पण 2 रुपये सुद्धा मला द्यायचे नाही. तुला माहिती आहे का हे अमकं व्हायचं, ते बघ अमकं तुझ्या मावशीची पोरगी, तो बघ तुझ्या काकाचा मुलगा. ह्या सगळ्या कम्पॅरिझनमुळे आपण त्याचं खच्चीकरण करत असतो. मित्र हो, कितीही तो त्याला कमी असू द्या, फक्त त्याच्यात एवढी प्रचंड शक्ती असते. तो वेगळा विषय मुलांसमोर बोलण्याचा, त्यावर बोललो तर फार वेळ लागतो मला बोलायला. तेवढा वेळही तुमच्याजवळ नाही आहे ऐकायचं. पण ती खच्चीकरण कधीही आपल्या मुलांचं होऊ देऊ नका. खच्चीकरण कधीही करू नका. तो पराभूत झाला तरी त्याला सांगा की तुझ्या आत फार मोठी शक्ती आहे, तू काळजी करू नकोस, तू मोठा हो, तुझ्यात ताकद आहे. आणि ती मुलं करू शकतात. ही मुलं सुद्धा माझ्याजवळ येतात. त्यांचे पालक येतात की अहो सर तुम्ही त्याला असं म्हणता तसं म्हणता, पण तो तर नापास झाला 2 विषयामध्ये. अरे होऊ द्या, काही फरक पडत नाही. 2 विषयामध्ये नापास झाल्याने आयुष्य संपलेलं नाहीये. त्याला उत्साहिक होऊ शकतो. तो पुढच्या वेळी माझ्या इथे टॉपर येईल. IIT मध्ये फार लोक अशी असतात की जी पहिल्यांदा येतात आणि गचकतात. मॅथ्समध्ये नापास झालेला मुलगा दुसऱ्या वर्षी गोल्ड मेडलिस्ट होतो. आता ते अनेक गोष्टी आणि कहाण्या आहेत, सत्य मी त्या सांगतो मुलांसमोर माझ्या, त्या तुमच्याजवळ सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत. सर होते त्या सर होते, सरांना माहिती आहे की त्यांना सांगणाऱ्या त्याच गोष्टी असतात सगळे. मी त्या सांगतो त्या पोरांना, त्यांना हरू देत नाही. आपण त्याला हरवत असतो. पालक म्हणून तुम्ही त्याला हरवू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही कधीही त्याचं खच्चीकरण करू नका आणि हरू नका. तुमच्या मुलाच्या आत एक एडिसन झोपलेला आहे, त्याला जागवा, त्याला उठवा. तो जग हलवून टाकण्याची ताकद तुमच्या मुलींमध्ये आहे, ते विसरू नका. एकदा त्याला उठवा तुमच्या मुलाच्या आत. ही कॅन वन्स ही इज अवेकन ही कॅन शेक द होल वर्ल्ड. जगाला हलवण्याची ताकद एकेका माणसाने जग हलवलेलं आहे. ती उदाहरण ती देत असतो. ती देण्याचा वेळ नाहीये, तुमच्याजवळही वेळ नाहीये, ऐकणार नाही, ऊन आहे. तुम्ही माझं एक उदाहरण देऊन सांगतो. तासभर काय कितीही वेळ मी बोलू शकतो त्या विषयावर. अनेक माझ्याजवळ साक्षात जिवंत उदाहरणं आहेत. कुठली अमेरिकेतली वगैरे नाही, इथली आहेत की त्या माणसाने, हरलेल्या माणसाने नंतर उत्तम अशी कामगिरी करून दाखवली. त्यामुळे तुमच्या मुलाला खच्चीकरता घाबरून देऊ नका. त्याला भीती दाखवू नका, कशाचीच भीती दाखवू नका. छोटंसं तुम्हाला भीतीचं एक गोष्ट सांग. कारण की तुम्हाला सांगतो भीतीचं सगळं हा जो बागुलबुवा आहे लहानपणापासून आपण घातलेला आहे, याची भीती त्याची भीती, ह्यानी या साखळ दांडा आणि भीतीला काही हातपाय नसतात. भीतीला तुम्ही बघितलं का की भीती नावाच्या गोष्टीला हातपाय आहे, ताकद आहे,
ते श्री औरंगाबाद आहे येऊन आपला गळा दाबतोय, नाही आपणच त्याला ताकद देतो, आपणच देतो आणि रात्र रात्र जागतो. बाई असं अरे तो असा ते असं होईल, काही होत नाही. त्याला घाबरवून देऊ नका, तुम्ही घाबरू नका. भीतीच्या पलीकडे, भीतीची जी भिंत तुम्ही उभी करून ठेवलेली आहे तिच्या पलीकडे त्याला लाथ मारून पाळा. तिच्या पलीकडे यश तुमची वाट, तुमच्या मुलांची वाट पाहते यश. मला हांगकांग में है क्या, थाईलैंड में, हांगकांग में है वो गोल्डन टेम्पल, गोल्डन बुद्धाची मूर्ती. मला यांनी सांगितलं पोरींनी की गोल्डन बुद्धाची मूर्ती, गोल्डन स्टॅच्यू, 5.5 टन सोन्याची, जगातली सगळ्यात सोन्याची प्युअर सोन्याची मूर्ती, ही 40 वर्षापूर्वी जगाला, 700 वर्षापूर्वीची मूर्ती आहे ती. 700 वर्षांपूर्वीची मूर्ती, 40 वर्षांपूर्वी तिचा शोध लागला की ती गोल्ड आहे. तोपर्यंत ती मातीची स्टुकॉस्की काहीतरी नावाची एक माती असते विशिष्ट, त्या भागात मिळणारी, त्या मातीचा लेप होता तिच्यावर. अशी ती मातीची मूर्ती म्हणून 700 वर्ष पूजल्या जायची. 700 वर्ष नाही पण गेली 250 वर्ष ती मातीची मूर्ती म्हणून त्याच्याकडे लोक पाहायचे. प्रचंड मोठी बुद्धाची मूर्ती. आता लोक ते गोल्डन टेम्पल पाहायला जातात. गोल्डन ते स्टॅच्यू, गोल्डन बुद्धा म्हणतात त्याला. हाँगकाँग नाही, हाँगकाँग बघा, बँकॉक मध्ये, थायलंड. हा म्हणजे थायलंड या देशात असे हुशार बजाजनगरचे लोक आहेत. ह्यांच्यापासून मलाही शिकायला मिळतं. तर ती 250 वर्षांपूर्वी, ती 40 वर्षापूर्वी त्याचा शोध लागला की सोन्याची आहे. कारण की त्या मूर्तीला हलवून एका मोठ्या मंदिरात बसवणार होते. ते क्रेननं त्याला उचलण्यात जेव्हा येत होतं तेव्हा खूप पाऊस झाला आणि त्या साधू, ती जी त्यांचे धर्मगुरू असतात, काय म्हणतात, भिक्खू, त्या भिक्खूंना असं दिसलं की आतून काहीतरी चमकतंय म्हणून त्यांनी थोडंसं शोध घेण्याचा प्रयत्न केला की या मातीच्या पलीकडून काय शोध पाहिलं तर ती पूर्ण अख्खी 5.5 टन सोन्याची, 10 फूट उंचीची सोन्याची मूर्ती होती बुद्धाची. आणि जेव्हा त्यांनी शोध लावला की असं का झालं तेव्हा त्यांना कळालं की ब्रह्मदेशामधून जे लुटेरे यायचे ते सगळे लूट करून न्यायचे आणि त्यांच्या भीतीनं म्हणून त्याच्यावर मातीचा परत त्यांनी प्रचंड सुंदर अशा प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षाही चांगली माती होती ती उत्तम, तिचा त्यांनी त्याच्यावर परत त्याच्यावर लेअर टाकला, लपवून ठेवली. म्हणजे 250 वर्ष भीतीमुळे सोन्याची माती झाली. ही भीती तुमच्या मनातली, तुमच्या घरातल्या मुला मुलींची माती करतीये. ते तुमच्या घरात सोनं आहे त्याला कुरवाळा, त्या मातीला वरच्या त्या लेयर्सला काढा, आज तुम्हाला चकमाकानं सोनं. भीती फेकून द्या, भीतीला फेकू लागते. काय घाबरू नका, काय घाबरवून देऊ नका त्यांना. माझी मोठी मुलगी अनु आहे इथे, ती 4थ्या वर्गात 4th स्टँडर्ड मध्ये माझी मोठी मुलगी,